हॅलो गाईज, सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि ही दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. आम्ही 14th फ्लोअरला राहतो आहे, पण असं वाटतं आहे ढग आमच्या घरात आले आहेत. इतकं सुपर्ब क्लायमेट आहे आणि फुल इकडे असं धुकं आहे आणि खूप छान वाटतं आहे. सो मी उठून जेव्हा चहा प्यायला आले तेव्हा बघितलं तर असं वाटलं की मी ढगांमध्ये बसले. सो खूप मस्त मस्त वाटतं आहे. आता आम्ही बाहेर पडलो आहे आणि आम्ही चाललो आहे आता बुर्ज खलिफाला. आणि त्याच्या आधी आम्ही दुबई मॉलमध्ये जाणार आहोत आणि तिथे दुबई मॉलला काही शॉपिंग करणार आहोत आणि त्याच्यानंतर बुर्ज खलिफाला जाणार आहोत. सो लेट्स गो. हा आहे बुर्ज खलिफा आणि तुम्ही इथे कुठूनही बघाल तर बुर्ज खलिफा तुम्हाला दिसतोच. आणि आमच्या तर जिथे आम्ही राहतो आहे त्या हॉटेलपासून बुर्ज खलिफा खूप जवळ आहे आणि आमच्या हॉटेलमधनं पण इनफॅक्ट बुर्ज खलिफा दिसतो. सो आता आम्ही आलो आहे दुबई मॉलला आणि इथून आम्ही जाणार आहोत बुर्ज खलिफाला. सो आम्ही क्लूक म्हणून एक ॲप आहे त्याच्यावरनं तिकीट परचेस केले बुर्ज खलिफाचे. आणि आता आम्ही इथून डायरेक्ट जाणार आहोत बुर्ज खलिफाला, कारण आम्हाला तिकीट्स परचेस करायला लाईन नाही लावायची आहे. जर तुम्ही क्लूकवरनं बुक नसाल करत तर तुम्हाला तिकडनं लाईन लावायला लागेल दुबई मॉलमध्ये बुर्ज खलिफाचे तिकीट परचेस करायला. पण आम्ही डायरेक्ट क्लूक ॲपमधनं परचेस केले, सो आम्हाला लाईन लावायची गरज नाही आहे. सो इथे दुबई मॉलमध्ये हे शॉप आहे आणि इकडून आम्ही बकलावा घेतला. बट मला नाव माहीत नाही आहे या शॉपचं. जे ग्राउंड फ्लोअरलाच आहे आणि इथे खूप छान बकलावा मिळतो. इथे आता बुर्ज खलिफाचे तिकीट परचेस करतात लोक. आणि फायनली आम्ही लाईनमध्ये उभे राहून आलेलो आहोत लिफ्टमध्ये. आणि आता आम्हाला जायचं आहे 124th फ्लोअरला. आणि आई थोडीशी घाबरली आहे की एवढ्या उंचावरती जायचं आहे. बट लेट्स गो. सो हिअर वी गो. सो गाईज, आम्ही काल काही शूट केलं नाही कारण आम्ही खूप दमलेलो आणि खूप मजा आली काल पण आज आम्ही आलो आहे आता फरारी वर्ल्डला. आणि फरारी वर्ल्डला येण्याच्या आधी आईने कंडिशन ठेवलेली की तिला जर वाटलं ती घाबरते किंवा तिला जर भीती वाटते तर ती कोणत्या राईडमध्ये नाही बसणार. तर आम्ही तिला काही फोर्स केला नाही आणि तिला ज्या राईडमध्ये आवडले त्याच्यात ती. आणि या राईडमध्ये तिला आम्ही जबरदस्ती बसवलं कारण तिला म्हटलं की एकदा एक्सपिरियन्स घे की तुला कसं वाटतं आहे. जर तुला भीती वाटली तर नेक्स्ट राईडमध्ये नको बसू. सो ती या राईडमध्ये बसली आणि तिला खरोखर खूप भीती वाटली.
सो आम्ही रोजा फॉर्म्युलामध्ये तिला नाही बसवलं. ती म्हणाली मी बाहेर बसते, मला नाही होणार. सो आम्ही म्हटलं की ठीक आहे चल, ती घाबरली असेल म्हणून मग आम्ही तिला नाही बसवलं रोजा फॉर्म्युलामध्ये. सो आता आम्ही चाललो आहे घरी आणि आता आमचं फ्लाईट आहे 2 तासानंतरचं. पण आम्हाला ॲक्च्युली कॅब 2दा आपण बुक केल्या पण कॅन्सल झाल्या आणि आता आम्हाला जी कॅब मिळाली आहे ती आहे मर्सिडीजची. सो आई फर्स्ट टाईम मर्सिडीजमध्ये बसते. सो तिला कसं वाटतं आहे ते मी नंतर विचारेनच तिला. सो लेट्स गो. ॲक्च्युली मला इथे सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा पण तिकीट्स बुक करता, कुठे पण जायचं असतं तेव्हा, म्हणजे दुबई असू दे किंवा गोवा असू दे किंवा अजून कुठे पण असू दे, तर तिथे जेव्हा तिकीट्स बुक करता तेव्हा तुम्ही तुमचं बॅगेज पण त्याच्यामध्ये ॲड करा. कारण यावेळेस आमचं असं झालं की दुबईचं आम्ही तिकीट बुक केलं पण आमचं बॅगेज ॲड नव्हतं आणि त्याच्यासाठी आम्हाला 94,000 एक्स्ट्रा ते पे करायला लागले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईने खूप एन्जॉय केलं. ॲक्च्युली आई आम्हाला एकदा बोलता बोलता इमोशनल झाली की तिच्या घरातलं म्हणजे तिच्या आईच्या घरातलं कोणी आजपर्यंत दुबईला किंवा इंटरनॅशनल टूर केला नाही आहे. त्यामुळे ती फर्स्ट टाईम आज तिच्या घरातनं फर्स्ट टाईम मी इंटरनॅशनल टूर करते, तर तिला खूप मजा आली. सो लेट्स गो. सो आम्हाला खूप मजा आली दुबईला आणि आमच्यापेक्षा जास्त आईला खूप मजा आली. आणि हा जो टूर होता तो मी माझ्या बड्डेला माझ्या आईला गिफ्ट केलेला आणि माझ्यापेक्षा जास्त मला प्राऊड आहे की माझ्या नवऱ्याने माझ्या बड्डेला मला गिफ्ट न देता हा माझ्या आईला गिफ्ट दिलेला टूर. बिकॉज म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की माझ्या बड्डेला हा गिफ्ट करतो आहे तिला टूर, कारण तिच्यामुळे मी त्याला भेटू शकले. आणि सो आय एम प्राऊड ऑफ हिम. आणि खूप मजा आली आणि आम्ही खूप एन्जॉय केला.
आम्ही पोचलो आहे एअरपोर्टला आणि दुबईला आम्हाला बऱ्याचशा गोष्टी शॉपिंग करायच्या आहेत ड्युटी फ्रीमधनं. सो लिकर घ्यायची आहे, चॉकलेट्स घ्यायचे आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी शॉपिंग करायच्या आहेत. सो आईला पण काय काय घ्यायचं आहे. सो लेट्स गो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला बरेचसे परफ्यूम्स परचेस करायचे आहेत. तर बघूया आता कोणते परफ्यूम्स मिळत आहेत. लेट्स गो.